हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस व्ही ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.10 द अँड द पिजन. द अँड द पिजन. अँड म्हणजेच मुंगी, पिजन म्हणजेच कबूतर. चला तर सुंदर असं इथे स्टोरी देण्यात आलेली आहे, ते समजून घेण्याचा इथं आपण प्रयत्न करून घेऊया. लिसन अँड एन्जॉय. लिसन म्हणजेच ऐका, एन्जॉय म्हणजेच काय, मजा करा. चला तर पाहून घेऊया. वन डे अँड ant fell into a pond. It could not come out. वन डे म्हणजेच काय, एका दिवशी. वन डे म्हणजेच काय, एका दिवशी. अँड म्हणजेच काय, एक मुंगी. कोण, एक मुंगी. फेल इन टू द पॉन्ड, तर एक मुंगी एके दिवशी एका तलावात पडली. पॉन्ड म्हणजेच काय, तलाव. पॉन्ड म्हणजेच काय, तलाव. तर एके दिवशी एक मुंगी कुठे पडली, तलावात पडली. इट कुड नॉट कम आउट, तर त्याला किंवा त्या मुंगीला बाहेर, त्या तलावातून बाहेर येता येईना. त्या तलावातच ती अडकून बसली. तर येथे आपल्याला एक कबूतर दिसून येतोय. तर तो कबूतर त्या मुंगीला येथे मदत करण्याचा प्रयत्न करतोय. पहा, चित्रात आपल्याला इथं दिसून येतोय. तर काय म्हणलेलं आहे पहा, अ पिजन सिटिंग ऑन अ ट्री सॉ इट. तर पिजन म्हणजेच काय, कबूतर. पिजन म्हणजेच काय, कबूतर. तर एक कबूतर आपल्याला एका झाडावर बसलेला दिसून येतोय आणि तो कबूतर त्या मुंगीला झाडावरून पाहतोय. सिटिंग म्हणजेच बसणे, ट्री म्हणजेच झाड, सॉ म्हणजेच पाहणे, इट म्हणजेच मुंगीला. तर एक पिजन, एक कबूतर झाडावर बसून त्या मुंगीला पाहत होता. द पिजन थ्रू अ लीफ इन टू द पाउंड. तर त्या पिजननं, त्या कबुतरानं झाडावरचं एक पान तोडलं आणि फेकून दिलं. थ्रू म्हणजेच काय, फेकणे. कुठं फेकलं, तलावात फेकलं. कुठं, लीफ म्हणजेच काय, पान. पॉन्ड म्हणजेच काय, तलाव. तर कबूतरने झाडावरचं एक पान तोडून तलावात फेकून दिलं. तर पुढील पिक्चरमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पाहून घेऊया. द अँड क्लाइंब ऑन टू द लीफ. तर त्या कबुतरानं तलावात एक पान टाकलं होतं, पॉन्डमध्ये एक पान टाकलं होतं, लीफ तोडून टाकलं होतं. तर त्या पाण्याच्या साह्याने, त्या झाडाच्या पाण्याच्या साह्याने अँट जो होता पाण्यात पडलेला, जे मुंगी पडलेलं होतं पाण्यात, त्या मुंगीनं काय केलं, त्या पानावर चढाली. त्या झाडाच्या पानावर ते मुंगी काय केलं, चढलं पाण्यातून. त्याला वाचवलं. कोणी वाचवलं, त्या कबुतराने वाचवलं. इट सेफली केम आउट टू द पॉन्ड. तर अशा प्रकारे तो मुंगी किंवा ते मुंगी त्या पाण्यातून सेफली बाहेर आलं. म्हणजे स्वतःचं तिथे त्यांनी प्राण वाचवलेलं आहे. कोणाच्या मदतीनं, त्या कबुतराच्या मदतीनं. तर पुढे काय झालेलं आहे पाहून घेऊया. आफ्टर अ वाईल अ हंटर सॉ द पिजन. ही एम ॲट द पिजन विथ अ गन. तर काही काळानंतरनं, काही उशिरानं त्या जंगलात एक हंटर आला. हंटर म्हणजेच कोण, शिकारी. हंटर म्हणजेच कोण, शिकारी. तेथे त्या जंगलात कोणाला, शिकारी आला. आणि त्या शिकाऱ्याने कोणाला पाहिलं, तर त्या कबुतराला पाहिलं. तो कबूतर कुठे बसला होता, झाडावर बसलेला होता. तर त्या हंटरनं थोड्या उशिरानं त्या पिजनला पाहिलं, त्या कबुतराला पाहिलं. ही एम म्हणजेच काय, निशाणा साधणे. एम म्हणजेच काय, निशाणा साधणे. ॲट द पिजन विथ द गन. तर तो गननं, त्या बंदुकीनं तो कबुतरावर काय करू लागला, निशाणा साधू लागला. पुढे काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. द अँट सॉ दिस. इट क्लाइंब अप हिज फूट अँड बाईट हिम. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणी पाहिल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी कोणी पाहिलेल्या आहेत, अँटनं पाहिलेल्या आहेत, मुंगीनं पाहिलेल्या आहेत. आणि तो काय केलेला आहे, त्या मुंगीनं काय केलेलं आहे पहा. इट क्लाइंब अप हिज फूट अँड बाईट हिम. तर तो मुंगी त्याच्या पायावर चढला. क्लाइंब म्हणजेच काय, चढणे. क्लाइंब म्हणजेच काय, चढणे. तर ती जी मुंगी आहे त्या शिकाऱ्याच्या पायावर चढली. फूट म्हणजेच काय, पाय. फूट म्हणजेच काय, पाय. त्याच्या पायावर चढली. अँड बाईट हिम. बाईट म्हणजेच काय, चावणे. बाईट म्हणजेच काय, चावणे. त्या मुंगीनं त्याच्या पायावर काय केलेलं आहे, चढून त्याला चावा घेतलेल्या आहेत. त्यानंतरनं काय झालेलं आहे पहा, इथे समजून घेऊया.
द हंटर क्राईड. तर येथे हंटर जो आहे, हंटर म्हणजे शिकारी, जो हंटर आहे तो काय करू लागला, मोठमोठ्याने ओरडू लागला, रडू लागला. क्राईड म्हणजेच काय, रडणे. क्राईड म्हणजेच काय, रडणे. तर तो मोठमोठ्याने रडू लागला. ही मिस हिज एम. तर त्या मुंगीनं चावल्यामुळे तो मोठ्याने रडू लागला आणि त्याने जे निशाणा साधला होता, कोणासाठी साधला होता हो, या कबुतरासाठी साधला होता बंदुकीनं. तर तो जो निशाणा होता त्याचं निशाणा तिथं काय झालेला आहे, चुकलेला आहे. मिस म्हणजेच काय, चुकणे. मिस म्हणजेच काय, चुकणे. त्याचा निशाणा जो साधला होता त्याने बंदुकीने, तो निशाणा तिथे चुकला. द पिजन हर्ड द गन शूट अँड फ्ल्यू अवे. तर त्या बंदुकीचा आवाज पिजनने ऐकला. पिजन म्हणजेच कोण, कबुतराने ऐकलं. हर्ड म्हणजेच काय, ऐकणे. हर्ड म्हणजेच काय, ऐकणे. तर त्या कबुतराने ते आवाज तेथे ऐकला आणि तो कबूतर काय झाला, उडून गेला, खूप लांब उडून गेला. फ्ल्यू म्हणजेच काय, उडणे. फ्ल्यू म्हणजेच काय, उडणे. अवे म्हणजेच काय, लांब. तर तो कबूतर त्या बंदुकीच्या गोळीच्या आवाजामुळे तो काय केला, लांब असा उडून गेला. तर अशा प्रकारे ही अशी सुंदर अशी स्टोरी येथे देण्यात आलेली आहे. तर टीचर्ससाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. मोटिवेट द चिल्ड्रन्स टू टेल द स्टोरी विथ डायलॉग्स. तर इथं स्टुडंट्सला काय करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे आणि डायलॉग्समध्ये ही स्टोरी म्हणायला लावायचं आहे. अँड ॲक्सेप्ट रिस्पॉन्स इन देअर मदर टंग. आणि ही जी स्टोरी आहे त्यांच्या मदर टंगमध्ये सुद्धा त्यांना ॲक्सेप्ट करायचं आहे, त्यांना त्यांच्या बोलीभाषेमध्ये म्हणायला लावायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.10 द अँट अँड द पिजन हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.